नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। कोकणामध्ये पावसाला 10-15 दिवसापासून चांगली सुरुवात झाली। 2 दिवस थोडा आराम आहे आमच्या कुचांबे गावामध्ये, बाकीच्या ठिकाणी पडत असेल पाऊस वगैरे। आणि एक पेऱ्याचा मुहूर्त असतो मेची 25 तारीख मुहूर्त पण असतो, आणि त्यावेळेस नक्षत्र किंवा मृग नक्षत्र कुठली नक्षत्र वगैरे चेंज होतात, त्यास म्हणजे पावसाचा आगमन होतं थोड्या दिवसानंतर। त्याच्यामुळे 25 तारखेला पेरे वगैरे करतात। पण ह्यावेळेस कसं पाऊस जास्त होता ना, पाऊस जास्त असल्यानं कसं तोंड्यामध्ये वगैरे पाणी साचतं। ते पाणी साचल्यामुळे काय होतं, आपण जे दाणे वगैरे पेरतो ना, भात वगैरे, ते वरती येतं किंवा वाहून जायचं हे असतं, आणि ते रुजत नाही कारण ते कुसणार ना पाणी जास्त असल्यामुळे। त्यामुळे थोडं सुकं हे करावं लागतं। तर कालपासून थोडा पाऊस कमी आहे, तर आज आम्ही करणार आहोत भाताचे नाचणीचे पेरे। पहिले कसं बैल वगैरे असायचं पारंपरिक, तर आता आधुनिक लोक बैल वगैरे आता जास्त नाही आहेत कोणाकडे, बैलजोड्या वगैरे नांगराने वगैरे करायचे पहिले पेरे। तर आता नांगर नाही आहेत, आता ट्रॅक्टर, आधुनिक पद्धत ट्रॅक्टर। तर ट्रॅक्टरने पेरे करतात, पेरे फोडणी लावणे। पण पहिली प्रोसेस आहे पेरे। तर आता आम्ही निघालो पेरायला, भात पेरायला, नाचणी पेरायला। आईने पुढे गेले, मी भाकरी घेऊन। आवेग विहान पण आहेत पाठी, म्हणजे आवेग पण येतात पेरायला। चला आता आम्ही निघतो। ते काठी कुठे आहे रे? काठी घेतले ना, चालू चला। आई ते पेरते अगोदर, हे दाळ भाजलेले आहेत, पण कसं पाऊस पडल्यामुळे सगळं त्याचं राप धुवून गेलं ना, ते जमीन काही काही असते पूर्ण। तर आई काय पेरते ह्याच्यामध्ये नाचणी पेरणार होता आम्ही। तर ते मध्ये मध्ये नाचणीच टाकतेस ना, दाखवकडे नाचणे। हे पेरल्यानंतर ह्याच्यावर नांगरायचं असतं ट्रॅक्टरने, बैलाने। कशा दादातले हे दाढ पेरलेले ते अगोदर, पण आम्ही ट्रॅक्टर फिरवतो। हाँ भाई, पेरल्यानंतर ना एका सर्व हे मोठे मोठे डिपले वगैरे पडतात ना, त्यानंतर कसं सगळं एकत्र करायचं असतं ते कुटरून त्यांच्या रकमाची हे करते। इकडे कापू आहे, प्लेन करावं लागतं। हे काही दार पेरून झालेले, पेरून झाल्यानंतर ट्रॅक्टरने वरती नांगरतात, ट्रॅक्टरने बैलाने। त्यानंतर कुर्ल्याने याच्याने ते प्लेन करावं लागतं, म्हणजे कसं दाना वरती येत नाही, तो पेरलेला असतो भात, नाचणी वगैरे।
इकडे भात पेरते. ह्या दाढे आता पेरून झालेले आहेत. एक दाढ पेरलेले आहे, त्या वरच्या दाढीच्या पेरलेले आहेत. पेरल्यानंतर ते सगळं व्यवस्थित माती वगैरे प्लेन करायला लागते थोडीफार, म्हणजे दाणे वगैरे जास्त ओपन राहू नये म्हणून. अशा प्रकारे हा पेरणी आजची झालेली आहे. नाचणी, भात पेरणी, नाचणी पेरणी. आवेग आणि वियान इथे शेतावर आलेत, पण थोडं टाइमपास म्हणून दोघं पण थोडी मस्ती करतात काट्याने. आणि इकडे आता पेरून झालेलं आहे, आता नाश्ता चालला आहे, भाकरी खायचं. आवेग आणि वियान घरातून खाऊन आले होते, पण शेतावर आल्यानंतर भूक लागते. ही आमच्या गावची गड नदी आहे आणि ह्या नदीला पाणी वर्षाच्या 12 महिने असतं. आता पावसाळा आहे म्हणून थोडं जास्त आहे, नाही उन्हाळ्यामध्ये पण एवढंच असतं, कारण वरती डॅम आहे ना आमचं राजवली पाचांबे कुचांब्याचं, त्यामुळे या नदीला पाणी वर्षभर चालू असतं. आता आवेग आणि आम्ही सगळे पोहायला आलेलो होतो. आवेग बियान आता नदीमध्ये पोहणार आहेत, मस्ती करणार आहेत. बघा आता कसे पोहत आहेत, मस्ती करतात, एन्जॉय करतात. मे महिना, जून महिना सगळे एन्जॉय करतात. आंबे खायला आलेले नाही, पण पेरून सगळं चाललेत, मासे खाऊन पेरून. त्यांची मजा चालली नदीमध्ये, पोहण्याचा आनंद घेतात. आपण सगळेजणी लहानपणी असा आनंद घेतलाच असेल, आता आवेगाने घेतात पोहण्याचा आनंद नदीमध्ये, शुद्ध पाण्यामध्ये चालले, मजा चालली त्यांची. आणि इकडे बघा जांभळ्या दगडाचं कुंपण केलेलं आहे. गाई म्हशी रानले यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी. आतमध्ये काजू लावलेत, वेंगुर्ला काजू. आमच्या कोकणामध्ये काजू, आंबे, फणस जास्त असतं. काजू आंबे विकले जातात, त्याच्यामुळे कसं प्रोफेशनली झाडे लावलेत, त्याला कुंपण केलं आहे. आणि बघा आता खैरापासून पण उत्पन्न मिळतं, त्याच्यामुळे इकडे बघा खैर पण लावलेलं. खैर म्हणजे लावलेले नाही, तर लावायला रोपं मिळतात, पण हे नॅचरली रुजलेले आहेत, पण त्यांची पण देखभाल घ्यावी लागते ना, त्यासाठी कुंपण केलेलं आहे.